काय जीवनात पण नसतो. लक्षात घ्या, तुम्ही काही तयार करता, ए आणि बी आणि झुंजवत ठेवता, ते काय तुमचं ते प्रॉब्लेम असा नाही, पण तुमचं ते आहे, काम आहे. पण असं केसरकर साहेबांनी इतके वर्ष मी त्यांना जे काय जवळून बघतो, त्यांनी कधी पातळी सोडून कोणावर टीका केलेली नाही. तेली साहेबांनी कुठली घसरून टीका केलेली नाही. राजकारणात वेगवेगळ्या पक्षांमध्ये असल्यानंतर आयडिओलॉजिकल डिफरन्स असतो, स्टेटमेंट एक दुसऱ्याच्या विरोधात आपण राजकीय लेवलवर करत असतो, पण कधी त्यांच्या मनामध्ये एक दुसऱ्याबद्दल वैमनस्य मी नाही ऐकलं. आणि म्हणून असं काय विरोधकच होते ते असं मानण्याचं काही कारण नाही. काल पण जेव्हा दोघं भेटले, अतिशय चांगल्या वातावरणामध्ये 1 तासभर चर्चा झाली त्यांची. मी तर नव्हतो त्या चर्चेमध्ये, तासभर चर्चा झाली. जेव्हा मी केसरकर साहेबांशी बोललो, ते एवढे समाधानी आहेत या विषयाबद्दल की खरोखरच चांगली लोकं आपल्या पक्षामध्ये आल्यावर पक्षाचा फायदा होतो. हे त्यांना सांगायचं कारण नाही, ते आमचे मार्गदर्शक आहेत, एवढे वर्षाचं त्यांना राजकारणाचा अनुभव आहे. म्हणून असं काय नाही, विरोधक वगैरे तसं काही नाही. ह्या दोघांचे संबंध मी इतके वर्ष जे काय बघितले तुटू दिले नाहीत आणि इथून पुढे अजून घट्ट झालेले